नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती प्रश्नपत्रिके 2024 परीक्षेस उपयुक्त असे प्रश्न आपण पाहणार आहोत. आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे, त्यावरील रोज असा एक व्हिडिओ अपलोड होत आहे आणि हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर केले नसेल तर सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आहे. चला तर आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला घ्या. संविधानाने किती भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता दिली? ऑप्शन क्रमांक 1 22 भाषांना मान्यता दिली राष्ट्रीय भाषा म्हणून संविधानाने. प्रश्न क्रमांक दुसरा घ्या. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1885 रोजी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 1885. प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 3 वर्धा या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 वर्धा योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 घ्या. विजेंदर सिंग याने व्यावसायिक लढतीत सलग किती विजय मिळवले? ऑप्शन क्रमांक 2 7. विजेंद्र सिंग याने व्यावसायिक लढतीत सलग 7 विजय मिळवले. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 घ्या. खालीलपैकी कोणत्या कारणासाठी क्रिप्स मिशन भारतात आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी ऑप्शनमध्ये कारणे आहेत, त्या कारणामध्ये क्रिप्स मिशन भारतात आले होते ते योग्य आन्सर सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 दुसऱ्या महायुद्धात भारताकडून सहकार्य मिळवणे या कारणासाठी क्रिप्स मिशन भारतात आले होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 घ्या. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 2 21% एवढे असते. प्रश्न क्रमांक 7 घ्या. हिमालयाची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? हिमालयाची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 2400 किलोमीटर एवढी हिमालयाची पूर्व पश्चिम लांबी आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. ब्रिटिश सरकार दक्षिणा प्राईज कमिटीचा पुरस्कार कोणत्या विषयाचा ग्रंथ निर्मितीस देत असे? ब्रिटिश सरकार दक्षिणा प्राईज कमिटीचा पुरस्कार कोणत्या विषयाचा ग्रंथ निर्मितीस देत असे? तर ऑप्शन क्रमांक 2 संस्कृत विषयाचा ग्रंथ निर्मितीस हा प्राईज देत असे ब्रिटिश सरकार. ऑप्शन क्रमांक 2 संस्कृत. प्रश्न क्रमांक 9 घ्या. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संशोधकांनी अंटार्क्टिकावर कोणत्या भारतीय नेत्याचा पुतळा उभारला आहे? ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी. भारतीय संशोधकांनी अंटार्क्टिकावर महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक 2 या भारतीय नेत्याचा पुतळा उभारला आहे. प्रश्न क्रमांक 10 घ्या. डॅश हा उडता येणारा सस्तन प्राणी होय? ऑप्शन क्रमांक 3 वटवाघूळ. वटवाघूळ हा उडता येणारा सस्तन प्राणी होय. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. दिएगो गार्सिया हे बेट कोणत्या महासागरात आहे? दिएगो गार्सिया हे बेट कोणत्या महासागरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हिंदी महासागरामध्ये हे बेट आहे. ऑप्शन क्रमांक 1
हिंदी महासागर. प्रश्न क्रमांक 12 घ्या विद्यार्थी मित्रांनो. वसईचा तह कोणाकोणामध्ये झाला होता? वसईचा तह कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा बाजीराव पेशवे व इंग्रज या दोघांमध्ये वसईचा तह झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 घ्या. समीक्षेची चित्रलिपी हे लेखन साहित्य खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे? प्रश्न क्रमांक 13 समीक्षेची चित्रलिपी हे लेखन साहित्य खालीलपैकी कोणत्या लेखनाचे आहे? तर कोणत्या लेखकाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 द.भी. कुलकर्णी या लेखकाचे हे चित्रलिपी लेखक आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 घ्या विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडायचा आहे. तर शब्दसमूहातील अर्थ निवडायचा आहे. तर खालीलपैकी शब्दसमूह आहे स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार. यासाठी एक शब्द कोणता आहे ते निवडायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मनमोजी. ऑप्शन क्रमांक 3 मनमोजी हे योग्य आन्सर होईल. स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार या शब्दसमूहासाठी ऑप्शन क्रमांक 3 मनमोजी. प्रश्न क्रमांक 15 घ्या विद्यार्थी मित्रांनो. शंतनू कामात गर्क होता हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 शंतनू कामात गर्क होता सप्तमी प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 घ्या विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात भारताची राज्यघटना तयार करण्यात मागणी मांडण्यात आली? प्रश्न क्रमांक 16 राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात भारताची राज्यघटना तयार करण्यात मागणी मांडण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1919 दिल्ली येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 1919 दिल्ली या ठिकाणी भारतीय राज्यघटना तयार करण्याची मागणी मांडण्यात आली. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 घ्या. पाचूचे बेट म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 17 पाचूचे बेट म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हे बेट पाचूचे बेट म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18 घ्या. अंधातरी लोबकळणारा या शब्दसमूहात योग्य शब्द कोणता? अधांतरी लोबकळणारा. ऑप्शन क्रमांक 2 अंतराळ या शब्दसमूहात एक शब्द आहे अंतराळ म्हणजेच अधांतरी लोबकळणारा या शब्दसमूहात योग्य शब्द आहे ऑप्शन क्रमांक 2 अंतराळ. प्रश्न क्रमांक 19 घ्या. शांतिवन हे कुणाचे समाधी स्थान आहे? शांतिवन हे कुणाचे समाधी स्थान आहे? ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शांतिवन हे समाधी स्थळ आहे. ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 घ्या. ग्रामसभा हा घटक कशाचा मिळून बनलेला असतो? ग्रामसभा हा घटक कशाचा मिळून बनलेला असतो? ऑप्शन क्रमांक 2 गावातील सर्व जनता या घटकाचा मिळून ग्रामसभा हा घटक बनलेला असतो. प्रश्न क्रमांक 21 मुंबईमध्ये डॅश साली गेट वे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आले? विद्यार्थी मित्रांनो ताज हॉटेल समोर असलेले मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार कोणत्या साली बांधण्यात आलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 1911 मध्ये
हे गेटवे ऑफ इंडिया प्रवेशद्वार बांधण्यात आले होते? प्रश्न क्रमांक 22 घ्या. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अंकलेश्वर या ठिकाणी भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन होते. ऑप्शन क्रमांक 1 अंकलेश्वर. प्रश्न क्रमांक 13 घ्या विद्यार्थी मित्रांनो. मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होणार नाही? या वाक्यात अलंकार ओळखायचा आहे. तर वाक्य आहे मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होणार नाही. तर या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 श्लेष अलंकार आहे या वाक्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 घ्या. 2016च्या ब्ल्युटियन ब्रिसेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरी प्रकारात विजेतेपद कोणी जिंकले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 व्हिक्टोरिया अझारेंका यांनी जिंकले होते. प्रश्न क्रमांक 25 डॅश या संताचे गुरु जनार्दन स्वामी होते? खालीलपैकी कोणत्या संताचे गुरु जनार्दन स्वामी होते? तर ऑप्शन क्रमांक 2 संत नामदेवांचे संत जनार्दन गुरु स्वामी हे संत नामदेवाचे गुरु होते. ऑप्शन क्रमांक 2 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 26 जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 मॉन्झिरम हे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 3 मॉन्झिरम. प्रश्न क्रमांक 27 घ्या विद्यार्थी मित्रांनो. 1981 मध्ये भारताची शहरी लोकसंख्या किती होती? 1981 मध्ये भारताची शहरी लोकसंख्या किती होती सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 एकूण 16 कोटी ही 1981 मध्ये भारताची शहरी लोकसंख्या होती. ऑप्शन क्रमांक 2 16 कोटी. प्रश्न क्रमांक 28 घ्या. दूरसंचार क्षेत्रात कौशल्य विकसनासाठी कोणत्या 2 केंद्रीय मंत्रालयामध्ये समझोता करार झाला आहे? प्रश्न क्रमांक 28 आहे. दूरसंचार क्षेत्रात कौशल्य विकसनासाठी कोणत्या 2 केंद्रीय मंत्रालयामध्ये समझोता करार झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्रालय या 2 मंत्रालयामध्ये समझोता करार झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस म्हणजे काय हे विचारले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बंदी प्रत्यक्षीकरण. हेबियस कॉर्पस म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण होय. प्रश्न क्रमांक 30 घ्या विद्यार्थी मित्रांनो. 2016च्या पद्मभूषण पुरस्कार मिळवण्यात महाराष्ट्रातील किती व्यक्तींचा समावेश होता? ऑप्शन क्रमांक 2 एकूण 5. 2016च्या पद्मभूषण पुरस्कार मिळवण्यात 5 व्यक्तींचा महाराष्ट्रातील समावेश होता. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 घ्या विद्यार्थी मित्रांनो. भारताची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणावरून निश्चित केली जाते? प्रश्न क्रमांक 31 भारताची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणावरून निश्चित केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 अलाहाबाद या ठिकाणाहून भारताची निश्चित वेळ केली जाते.